Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उद्धव ठाकरेंची सोनम वांगचुक यांच्या लढ्याला साथ. वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन. सरकार बदलण्याचा लढा सुरू झालाय. सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगती राहिली पाहिजे. उद्धव ठाकरेंचं तरुणांना आवाहन. देशाच्या लुटारूंना सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ठाकरेंचं आव्हान. चादरीमध्ये वांगचुक यांना झाकलं मात्र मोदी सत्य झाकू शकणार नाहीत. ठाकरेंचा इशारा. संपूर्ण देश आणि जनता महायुतीच्या पाठीशी. उद्धव ठाकरेंनी पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं. गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही ही विरोधकांची पोटदुखी. श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. सोनम वांगचुक सध्या डॉक्टरांच्या निगराणीमध्ये. उद्याच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा. रुग्णालयातून वांगचुक यांचं आवाहन. तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं उपोषण. सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच उपचार होणार. दुसऱ्या रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याची कुटुंबियांची मागणी कोर्टाकडून अमान्य. कुटुंबाला स्वतंत्र खोली देण्याचे कोर्टाचे निर्देश. एकनाथ शिंदे हे पक्ष फोडणारे सिरियल किलर आणि रेपिस्ट. त्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये. संजय राऊतांचा घणाघात. शिंदेंच्या आत्मचिंतन करण्याच्या वक्तव्यावरून राऊतांची टीका. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांनी हत्या बलात्काराचे शब्द वापरू नयेत. भाजपच्या नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. ठाकरेंनी 2022 पासून केलेले सर्व दावे फोल ठरले. निकाल सत्याच्याच बाजूनं. लोकसभा अध्यक्ष तांत्रिक बाब बघतील. विरोधकांचं काय ते चालू द्या. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून श्रीकांत शिंदेंचा पलटवार. जय पवारांच्या समोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी. महापालिकेमध्ये आपण सत्तेमध्ये आहोत की विरोधात हे स्पष्ट करा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सवाल. निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामधील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर. हायकोर्टानं जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण. म्हात्रेला कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. रवींद्र दंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल. पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील कंत्राटदार खलील शेख मृत्यू प्रकरणामध्ये दंगेकरांवर अटकेची टांगती तलवार. अटकपूर्व जामिनासाठी दंगेकरांची धडपड. निलेश चंद्र मुनींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. सरकारनं अशा पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अखिल चित्रेंची टीका. तर माणसापेक्षा कुत्रा इमानदार. निलेश चंद्र मुनींचं प्रत्युत्तर. बुलडाण्यामध्ये बिळ्याचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार. नराधम फरार. मलकापूर पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा. आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथकं सज्ज. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाकडून घटनास्थळी पंचनामा. रायगडच्या खोपोलीमध्ये पेशवेकालीन शिवमंदिरामध्ये चोरी. शिवलिंगावरील 12 किलो चांदीचा तब्बल 50 लाखांचा मुकुट लंपास. सीसीटीव्ही असताना सुद्धा चोरी झाल्यानं भाविकांकडून संताप. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. पुणे, मराठवाडा आणि विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट जारी. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. जम्मू काश्मीरच्या राजौरी पूंछमध्ये पुराचा हाहाकार. 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण अद्याप बेपत्ता. अनेक घरं पाण्याखाली तर शेकडो वाहनं वाहून गेली. जनजीवन विस्कळीत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन आणि ढगफुटीचा तडाखा. 100 फूट लांब लोखंडी पूल पुराच्या पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतीचंही मोठं नुकसान. फुटबॉल विश्वचषकाचा आज अंतिम सामना. 60 वर्षांनंतर स्पेन आणि अर्जेंटिना भिडणार. न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियममध्ये रात्री 12:30 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.